तुम्ही इथे आला असता तर विज्ञान आश्रमाची झलक तुम्हाला आत आल्यावर लगेच मिळाली असती। हे रणजित काका काय सांगतोय ते ऐका। सायकल चालवायचं पुस्तक एकाने पण नाही वाचलं। कोणी ह्यांनी वाचले का सायकल चालवायचं पुस्तक? असं कसं मग तुम्ही शिकला? असं कसं चालेल? पुस्तक न वाचता कसं काय शिकवलं तुम्हाला? पडून शिकला। हा बरोबर। म्हणजे आपण चालायला शिकतो, बोलायला शिकतो, आपली आई घरी स्वयंपाक करायला शिकते। ती कुठली परीक्षा पास होते का रे? तरी पण एवढा छान स्वयंपाक करते ना। म्हणजे काय आहे की आपण फक्त पाठ करून परीक्षा पास झालो म्हणजे आपलं शिक्षण झालं असं नाही होत। तर आपण जे काही शिकतोय ते जर का प्रत्यक्ष त्याचा आपल्या आयुष्यात उपयोग काय आहे हे बघितलं तर आपलं शिक्षण जास्त चांगलं होतं। रणजित काका म्हणाला ते मला फारच पटलेलं आहे। जे जे आपण प्रयोग करत शिकलेले असतो ते कधीच विसरलं जात नाही। इनफॅक्ट आपण अनेक गोष्टी शिकलेलो असतो पण ते आपल्याला येतात हेच आपल्याला माहित नसतं। म्हणजे आता असं बघा की आपण शाळेत 5वी 6वीला द्रव पदार्थ घनपदार्थ वगैरे शिकतो, पण खरं तर शाळेत ऍडमिशन घेण्यापूर्वीच आपण आंघोळ करताना, पावसात खेळताना, दूध पिताना, कोल्ड्रिंक पिताना शिकलेलो असतोच। तुम्ही 6-7 महिन्याच्या बाळाला सुसू करून त्यात हात आपटताना किंवा दुधाच्या बाटलीसोबत खेळताना बघितलं असेलच। ते असं खेळत असताना तेव्हाच ते द्रव पदार्थ म्हणजे नक्की काय हे शिकत असतं। हे आता मी सांगितलं ते आणि शिक्षणाबद्दलची अनेक निरीक्षणे कलबाग सरांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवली आहेत।